चक्रपाणी महाराज की जय। आज या ठिकाणी अत्यंत पवित्र असा हा मंगलमय सोहळा आणि या सोहळ्याला पंथातून उपस्थित सर्वच आचार्यगण उपस्थित आहेत, ज्यामध्ये आज धर्मसभेचे कार्याध्यक्ष प्रामुख्याने उपस्थित कवीश्वर कुलाचार्य श्री खामणीकर बाबाजी, त्याचप्रमाणे कवीश्वर कुलाचार्य आदरणीय अमरावती निवासी श्री कारंजेकर बाबाजी, त्याचप्रमाणे पारिमांडल्य कुलाचार्य परमपूजनीय आचार्य प्रवर श्री जाळीचा देव तथा जळगाव निवासी श्री लासूरकर बाबाजी आणि या सभा मंचावर उपस्थित सर्वच कवीश्वर कुळातील आमनाई आचार्य, त्याचप्रमाणे अन्य व्यक्तिमत्व कैवल्यवासी बापूंनी केलेली आहे की ज्यांच्या नावामध्ये बापू म्हणजे केविलवाणा असा शब्द आहे। बापू या शब्दामध्ये एक नम्रता आहे, ते स्वतःही बापू आणि दुसऱ्यालाही ते बापू म्हणायचे। दुसऱ्याचं मन कसं जिंकून घ्यावं, नम्रता ही जीवनाला कशा प्रकारची एक ऊर्ध्व अवस्था प्राप्त करून देते, खरोखरच ते बापूच्या जीवनातून शिकण्यासारखा आदर्श होता। छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या या अतिशय सुंदर अशा कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले आजचे अध्यक्ष उपाध्याय कुलाचार्य वर्धनस्थ बिडकर बाबाजी, कवीश्वर कुलाचार्य खामणीकर बाबाजी, कवीश्वर कुलाचार्य श्री विध्वंस बाबाजी, परिमंडल कुलाचार्य श्री लासूरकर बाबाजी, ज्यांनी खऱ्या अर्थानं या महानुभाव पंथाला सरकारशी जोडलं, ते कवीश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबाजी, कवीश्वर कुलाचार्य माहूरकर बाबा, महंत श्री योगी बापू, आचार्य श्रद्धेपूरकर बाबा, महंत रिद्धपूरकर बाबा, महंत लोणारकर बाबा, महंत यक्षदेव बाबा, महंत अंकुलेकर बाबा, महंत दर्यापूरकर बाबा, महंत गोपीराज बाबा, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी आमदार खासदार हेमंत पाटीलजी, बाबूराव कदमजी, नागेश पाटील आष्टीकरजी, बालाजी कल्याणकरजी, भीमराव केरामजी, त्याचप्रमाणे प्रणितीताई चिखलीकर, आनंदराव बोंडारकर, चैतन्य बापू देशमुख, श्री किशोर देशमुख, सुभाषराव वानखेडे, ज्यांनी या ठिकाणी येण्याकरता मला आग्रह केला ते माझे मित्र अविनाश ठाकरे, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व महंत संत, सर्व आमच्या माता भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाचा दिवस आहे की श्री कृष्णदेव उखाळी मंदिर या मंदिराच्या कलशरोहण समारोहाकरता आपण सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहोत आणि या मंदिराची महिमा आणि बापूंची महिमा ही आपल्या सर्वांना ज्ञात आहे। खऱ्या अर्थानं सर्वांची मनोकामना ज्या ठिकाणी पूर्ण होते, ज्या ठिकाणी गरिबाला आधार मिळतो, ज्या ठिकाणी दुःखिताच्या दुःखावर फुंकर मारली जाते, अशी जागा म्हणजे श्री कृष्णदेव उखळाई मंदिर आणि याचं पुनर्निर्माण होऊन कलशरोहण झालं, ही खरोखर आपल्या सगळ्यांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे। खरं म्हणजे आज या निमित्ताने चक्रधर स्वामींना तर मी दंडवत करतोच, पण वैराग्य मूर्ती दत्ता बापूंना देखील या ठिकाणी दंडवत करतो। वैराग्य मूर्ती दत्ता बापूंनी या मंदिराचा विकास केला आणि आज कलशरोहण समारोह या ठिकाणी होतोय। खरं म्हणजे आपण जर बघितलं तर आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये
आमच्या महानुभाव पंथांनी देखील कलशाचंच काम केलेलं आहे आणि म्हणून हा कलशरोहण समारोह जो आहे हा असं मी या निमित्ताने समजतो. आज आपण जर बघितलं तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. जगातली हे दाखवण्याचा आपण प्रयत्न केला आणि त्याचा स्वीकार देखील हा केंद्र सरकारने केला. आपल्याला कल्पना आहे की ज्या काळामध्ये आपला समाज हा विषमतेने पोखरलेला होता आणि ज्या काळामध्ये परकीय आक्रमकांच्या आक्रमणामुळे आपल्या इष्टदेवाची पूजा करणं देखील कठीण होतं, ज्या काळामध्ये आपल्याला हिंदू म्हणून घेणं देखील अडचणीचं होतं, अशा सगळ्या काळामध्ये आणि मला असं वाटतं की आज बापूंनी ज्या प्रकारे म्हणजे मी येत होतो त्यावेळेस आमचे कोळीकरजी देखील जी मूर्ती स्थापित करण्यात आलेली आहे ती इतकी सुंदर आहे. आपल्यापैकी अनेकांनी पाहिली असेल, कोणी पाहिली नसेल तर जाऊन बघा. त्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन त्या मूर्तीमध्ये आपल्याला मिळतं आणि आपली नजरच हटत नाही. म्हणजे खरं तर भगवंतच आपली मूर्ती घडवून घेतो, पण ज्या कलाकारांनी, ज्या कलावंतांनी आणि शिल्पकारांनी ती मूर्ती घडवलेली आहे त्यांना मी वंदन करतो की त्यांनी हे जे काही दर्शन आपल्याला या मूर्तीच्या माध्यमातून दिलेलं आहे हे मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्यांचंही अतिशय मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो. गेल्या काळामध्ये आपल्याला पंथाची सेवा करण्याची संधी मिळाली. खरं म्हणजे मानव पंथाचे जे वेगवेगळे मंदिरं आहेत, श्रद्धास्थळं आहेत, या पंथाचा वाढता प्रभाव पाहिल्यानंतर त्या काळामध्ये परकीय आक्रमकांनी, मुघलांनी वेळोवेळी आक्रमण करून अनेक आपले जे महत्त्व